श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासाबद्दल. महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, कोणी करावा, हा उपवास कधी सोडावा, तसेच उपवासाला कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत, उपवास सोडण्याची वेळ काय असणार आहे, तसेच तुम्ही उपवास केले, व्रत केले तरी काही चुका करू नका, नाही तर तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. महाशिवरात्री जी आहे तर ती अतिशय खास अशी मानली जाते. ब्रह्मा आणि विष्णू तर यांनी महाशिवरात्रीच्या दिवशीच शिवलिंगाची प्रथम पूजा केली होती आणि म्हणूनच या दिवसाला एवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच पार्वती आणि शिव यांचा विवाहसुद्धा या दिवशी झाला होता अशी सुद्धा मान्यता आहे. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच विवाहित स्त्रिया ज्या आहेत तर त्यांना त्यांच्या संसारामध्ये चांगले असे फळ मिळते आणि त्यामुळे त्यासुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जे आहे तर ते करत असतात. महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. आता महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तर तो इतर उपवासांप्रमाणे रात्री सोडला जात नाही. आपण जेव्हा इतर उपवास करतो तेव्हा दिवसभर उपवास करतो आणि रात्री तो उपवास सोडतो, परंतु महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीच्या उपवासाप्रमाणे दुसऱ्या दिवशी सोडला जातो. म्हणजे संपूर्ण दिवस आणि रात्र हा जो उपवास आहे तर तो केला जातो. परंतु हा उपवास करताना काही नियम पाळणे तर हे सुद्धा गरजेचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वी उठायचे आहे, जास्त वेळ झोपू नये. तसेच आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल टाका. यामुळे आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. आणि त्यानंतर आंघोळ झाल्यावर तुम्हाला महादेवांची विधिवत पूजा करायची आहे. लक्षात घ्या, महादेवांची पूजा करताना तुम्ही मंदिरामध्ये ही पूजा करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तरीसुद्धा पूजा करू शकता किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंगाची स्थापनासुद्धा करू शकता. पार्थिव शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर याचे जे फळ आपल्याला प्राप्त होत असते तर ते कित्येक पटीने जास्त असते. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल सर्व नियम पाळून जर तुम्हाला पार्थिव शिवलिंग करणे, त्याची पूजा करणे आणि त्यांचे विधीपूर्वक विसर्जन करणे जर शक्य असेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकता. आता हा जो उपवास आहे तर हा उपवास लहान मुले, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तर यांनी शक्यतो टाळायचा आहे. सर्व घरांमध्ये सर्रास जे आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत तर प्रत्येकजण हा उपवास जो आहे तर तो करत असतात. कारण महाशिवरात्री जी आहे तर ती अत्यंत खास अशी शिवरात्री मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येत असते, परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त आहे आणि त्यामुळेच या महाशिवरात्रीला प्रत्येकजण उपवास जो आहे तर तो करत असतात. परंतु उपवास करताना आपल्या तब्येतीला पेलेल त्याप्रमाणेच आपल्याला उपवास हा करायचा आहे. आता उपवास जो आहे तर तो करण्याचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे निर्जला व्रत केले जाते, ज्यामध्ये पाण्याचा थेंबही घेतला जात नाही, परंतु अतिशय कठीण असा हा उपवास असतो आणि प्रत्येकाला हे शक्य होत नाही. ज्यांना हे शक्य होते तर त्यांनीच ते करावे आणि विनाकारण निर्जला व्रत करण्याच्या मागे लागू नये. कारण आपण भक्तिभावाने किती गोष्टी करतो याला खूप महत्त्व आहे. तसे दुसरे जे व्रत आहे तर ते फलाहारी व्रत, म्हणजे फक्त फळे खाऊन आणि दूध जे आहे तर ते घेऊन, दूध आणि फळे तर या 2 गोष्टीवरच हे व्रत केले जाते. तसेच तुम्ही उपवासाला उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. यामध्ये साबुदाणा खिचडी असेल, खजूर असेल, रताळी, ड्रायफ्रूट्स, ज्यूस, चहा, कॉफी, तसेच पचायला हलके उपवासाचे पदार्थ जे आहेत ते खायचे आहेत. परंतु लक्षात घ्या की या दिवशी शक्यतो मिठाचे सेवन करू नये. मीठ खाणे टाळायचे आहे आणि तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. परंतु तुम्हाला शक्य होत असेल तर शक्यतो अळणी पदार्थ आपल्याला खायचे आहेत आणि या दिवशी जास्तीत जास्त शिवाची आराधना, शिवाची उपासना, नामस्मरण करायचे आहे. आपले आचरण सात्विक ठेवायचे आहे. कोणाशी वादविवाद, कलह,
भांडण तंटा करायचा नाही, नाहीतर तुम्हाला या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही. आपण शांत संयमाने राहायचं आहे, कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. तसेच संपूर्ण दिवस हा उपवास केला जातो, रात्रीसुद्धा हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. उपवास सोडताना तुम्ही सात्विक जेवण बनवू शकता, परंतु लक्षात घ्या तुम्हाला उपवास सोडताना काही पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. सुरुवातीला आपण हे पाहूया की तुम्हाला उपवासाला कोणते पदार्थ खायचे नाहीत. तर उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी वरीचे तांदूळ म्हणजेच ज्याला आपण भगर म्हणतो, ज्या तांदळाचा आपण भात करत असतो आणि इतर रेग्युलर उपवासाला आपण हे खात सुद्धा असतो, परंतु चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र या वरीच्या तांदळाचे सेवन आपल्याला टाळायचे आहे. यानंतर या दिवशी मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण याचे सेवन करणे, तामसिक पदार्थ खाणे तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत. आणि उपवास सोडताना शक्यतो तुम्हाला दही भात खाऊन उपवास सोडायचा आहे. जो महाशिवरात्रीचा उपवास आहे तर तो दही भात खाऊन सोडला जातो, परंतु जर तुम्हाला दही भात खाऊन तो सोडायचा नसेल तर तुम्ही सात्विक जेवण बनवू शकता, परंतु हे जेवण बनवताना मोहरीच्या तेलाचा वापर करू नका. तसेच कांदा लसूण जे आहे तर याचा सुद्धा वापर करू नका. कांदा लसूण हे तामसिक पदार्थामध्ये येत असतं आणि जेव्हा आपण कांदा लसूण या गोष्टींचं सेवन करतो तेव्हा आपला राग जो आहे तर तो वाढत असतो, आपल्यामधील सात्विकता कुठेतरी कमी होत असते आणि म्हणूनच हे पदार्थ खाणे आपल्याला टाळायचे असते. तसेच उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती वेळ 9 मार्चला सकाळी 6:37 ते दुपारी 3:28 असणार आहे. परंतु उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला आंघोळ करायची आहे. स्नान न करता हा उपवास सोडायचा नाही. बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठलं की आंघोळ न करता चहा बिस्किट खाऊन सुद्धा हा उपवास सोडतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. उपवास जो आहे तर तो आंघोळ करूनच आपल्याला सोडायचा आहे. आंघोळ करून शिवांची पूजा करून त्यानंतरच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही आंघोळ करूनच तुमचे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खायचे आहेत. त्यासोबतच तुम्ही जर दुधाचे सेवन करणार असाल तर फक्त दुधाचे सेवन न करता त्यामध्ये 4 दाणे हे साखरेचे टाकायचे आहेत. ज्या व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करू शकत नाहीत तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, परंतु शिवांची आराधना पूजा करायची आहे, नामस्मरण करायचे आहे आणि डाळ भात तसेच गव्हापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, लसूण कांदा तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या मात्र खाऊ नयेत. तरीसुद्धा तुम्हाला महाशिवरात्रीचे पुण्य प्राप्त होत असते. तसेच महाशिवरात्रीची जी व्रतकथा आहे तर ती सुद्धा आवर्जून वाचावी. जो कोणी शिवांची या दिवशी पूजा करतो, व्रत करतो, उपवास करतो, कथा ऐकतो तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते.